मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. तर मी हे सगळं करता करता मग अवधूत आणि आम्ही सागरिका. आमच्या स्वतःच्या अल्बमच्या कामाला लागलो. आणि मग 2000 ते 2003 मी दुसरं काहीही काम नाही केलं. एव्हरीथिंग वॉज शट. अच्छा. हा, नो कव्हर व्हर्जन, नथिंग नथिंग. ती म्हणाली, तुला जर माझ्याबरोबर काम करायचं असेल हे सगळं तुला चॉप ऑफ करायला लागेल. आय सेड आय एम रेडी. कारण माझ्यासाठी ब्रेक ऑर मेक ची हे होती की जे रेग्युलर माझं काम चालत होतं मला त्याच्यातनं बाहेर पडायचंच होतं. आणि ही माझ्यासाठी खूप महत्वाची संधी होती. म्हटलं या तो ये होगा, नाही तो मैं चेंज करते. आणि मग ऐका दाजीबा रिलीज झाला. लोकांनी डोक्यावर घेतलं आणि मग त्याचं हळूहळू ना ते ग्रो व्हायला लागलं गाणं. त्याच्यातली बाकीच सगळी गाणी आमच्यासाठी महत्वाची अशी होती कारण अवधूतला एक संगीतकार म्हणून, मला एक गायिका म्हणून आमचं स्वतःचं नाव मिळालं. आणि मग इंडस्ट्रीने अच्छा तोपर्यंत आय मस्ट टेक फ्यू नेम्स की नंदू होनप आहेत. त्यांनी ना म्हणजे काही लोकांचा आपल्यावर विश्वास असतो बघा, तसं हे नाव आहे की जिथे जिथे जे जे छोटी छोटी फ्रेश नवीन गाणी मिळतील ती त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलेली आहेत. अलका कुबल यांचा एक चित्रपट त्याग, त्याच्यासाठी माझं पहिलं प्लेबॅक येते आयुष्यात. रिमेंबर दॅट सॉन्ग? हो अर्थात. मी कधीच काही विसरत नाही कारण ते असं जीवाशी जवळचं असतं ना. साथ तुझी जन्मोजन्मीची अशीच ही राहू दे, तुझ्या आणि माझ्या संसाराला दृष्ट नको लागू दे, दृष्ट नको लागू दे. क्या बात आहे. तर ते त्या पठडीतलं सिंगिंग होतं. तो काळ एकदम उभा केला उषा किरणबाईंचा. करेक्ट. तो काळ ना असा त्या एजवर होता की ते जुनं जे काही गायकी आहे किंवा जो अंदाज आहे कंपोज करायचा तो हळूहळू मावळत होता. आणि आमच्यासारखी टार्गेट लोक येत होती. सो हे जे ट्रान्झिशन आहे हे पण शिकणं माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला आता मजा माहिती आता हे परत येत आहे. या रिअली ऍक्च्युली द सर्कल इज कम्प्लीट. ही गायकी आता परत येते किंवा आम्हाला ती परत मेलेडी. येस येस. मेलेडी इज तर तो काळ होता की जिथे ऑडियन्सला शेवटी बघा ऑडियन्स ठरवतं असं माझं मत आहे की काय पाहिजे, काय घ्यायचं आणि काय रिजेक्ट करायचं. बाबा ऑडियन्स सारखा मायबाप नाही दुसरा. आणि हे मी शिकले इतके दिवस इंडस्ट्रीमध्ये की ऑडियन्स बोले वही चलता है भाई. हा. तर मग तू आता जेव्हा हे सगळं अल्बम्स वगैरे केले त्याच्यानंतर तू म्हणालीस की पहिलं प्लेबॅक हे तू आता हे सगळं ना एकीकडे होत होतं. एकीकडे माझं पहिलं प्लेबॅक झालं. सगळ्यात पॉप्युलर पहिलं कुठलं होतं? चमचम? नाही. तुम्हाला एक सांगू, पहिल्या खऱ्या अर्थाने मला माझं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐका दाजीबांनी मला ग्लोबल ओळख दिली. पण महाराष्ट्रात वैशाली सामंत हे नाव एका वेगळ्याच अल्बमने रुजू झालं. कुठलं? ते आहे माठाला गेला तडा. माठाला गेला तडा. गवळणी आहेत, अप्रतिम पारंपरिक गवळणी आहेत. आणि मला त्यावेळी हेच माहित नव्हतं की एखाद्या अल्बम किंवा एखादी कॅसेट चालते म्हणजे काय होतं. आपण शहरात राहणारी लोक आपल्याला हे माहितच नाहीये. माहितीये की एखाद्या आर्टिस्टवर प्रेम करणं किंवा एखाद्या गाण्याच्या प्रोडक्टवर प्रेम करणं काय असतं ना हे बाहेर गेल्यावर कळतं. मला त्या कंपनीने फोन केला एक दिवस की आप ये गाणे और कहीं नहीं गाऊंगी, शायद आपको किसी और कंपनी से फोन आएगा. म्हणलं ओके. मला काहीच माहित नव्हतं. ये सुपर डुपर हिट आहे. म्हणलं हिट आहे म्हणजे काय हे बाबा सांग तरी मला. तुमको तो काच के वो साइड जाने का था बस. आणि त्यावेळी ना ते सगळं मार्केटिंग हे ते मराठी नवीन होतं. त्याला रोज हम लोग ये कैसेट प्रोड्यूस करते और रोज माल खत्म होता है. म्हणलं अच्छा इसको बोलते हिट. सो इट वॉज अगेन अन ऍड ऑन इन माय नॉलेज. तर काय करावं किती जपावं फुटल माझा घडा, अरे काय करावं किती जपावं फुटल माझा घडा, कान्हा ग बाई हळूच मारतोय खडा, कृष्ण ग बाई हळूच मारतोय खडा. ही अशा सगळ्या पारंपरिक गवळणी होत्या त्याच्यात. तर माठाला गेला तडामुळे ना मला जी एक या इंडस्ट्रीची समज आली असं मी म्हणेन की हिट होतो अल्बम. हिट मतलब क्या? हिट मतलब क्या त्याचं मला एक छान उदाहरण मिळालं. आणि एक माझी हिट पहिले दिया था ना ऐका दाजीबा? नाही ऐका दाजीबा तर बात की बात. अच्छा बात की बात.
तर मला लक्षात आलं की इंडस्ट्री माझी मला नोटीस करते, हा. विच इज व्हेरी या, इम्पॉर्टंट. या, बिकॉज या. लाईक माझ्यासाठी ते एकच रस्ता होता ना, की पण ह्या सगळ्या तुझ्या ह्याच्यामध्ये लग्न कधी झालं मग तुझं? बिकॉज राजू वॉज देअर विथ यू ऑल मी तेच सांगितलं की माझं शिक्षण, लग्न, मी इनफॅक्ट मास्टर्सची शेवटचं वर्ष मी लग्नानंतर पूर्ण केलं आणि त्याच सायमल्टेनियसली मी गाण्यात म्हणजे लग्न झालं, मास्टर्स कंप्लीट झालं. बाय द टाइम मास्टर्सचा मला रिझल्ट यायच्या आत मी ऑलरेडी रोज गायला लागलेले. मला एक्झॅक्टली आठवतंय 25 मेला 22 मेला माझं मास्टर्सचा फायनल पेपर मी दिला आणि तो पण मी डायरेक्ट गायला गेले. ते एक जे ट्रान्झिशन होतं ना, त्यावेळी योग्य साथ मिळणं मला फार महत्वाचं होतं. एखाद्याने म्हटलं असतं, नाही बाबा तू जॉब कर, कारण मला प्रोफेसरची नोकरी चालत आलेली, की याच्यानंतर काय ते असतं, आय कांट इमॅजिन यू ॲज अ प्रोफेसर. की किंवा पीएचडी करायची काहीतरी. एक आपल्या घरात हे दोनच गोष्टी असतात ना, की एज्युकेशन, education, अकॅडमिक्स आणि आपण माझ्या घरात प्रॉब्लेम पण काय तसलं माहितीये का, होतं. आपण ते करतो ना, देअर यू आर, देअर यू हा आर, वो प्रॉब्लेम आहे. या सो वी वेर इनकलाबी गर्ल्स. हा पुढे तो असं झालं मग. आणि मग हळूहळू ते लक्षातच आलं नाही माझ्या की मी कधी पूर्ण वेळ गायला लागले. आणि मग रेग्युलर माझ्या स्टुडिओमध्ये फेऱ्या आणि एक अप्रिसिएशन होतं. घरच्यांनाही कळायला लागलं की शी इज व्हेरी सिरियस. आणि आपण सिरियस असणं वेगळं आहे हो, आपल्या कामाला समोरनं प्रतिसाद मिळायला हवा ना तसा. आणि मग सगळी चांगली लोक भेटत गेली. नंदू वनपानी माझ्याकडनं इतकं काय होतं, हे सगळी लोक असतात नाही त्यावेळी त्या काळात योग्य व्यक्ती भेटणं आणि योग्य मार्गदर्शन मिळणं हे फार महत्वाचं असतं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्ही आपोआप त्या योग्य ट्रॅकला लागता. तसं मला असं वाटतं. आय गिव्ह क्रेडिट टू दिस पीपल. अजून मला लक्षात नाही येते कोणाचं नाव राहिलं असेल तर आय एम सॉरी, बट आय एम ग्रेटफुल. कधी ते विसरत नाही मी, की यांच्यामुळे ना माझ्यातला आणि माईक हा आमचा मित्र. येस, जग एका बाजूला आणि माईक, कारण माईक पुढे तुम्ही एकटे असता. म्हणजे मला हे सेल्फ रिअलायझेशन मोड एक येत गेला, की इथे मी कोण आहे, काय आहे, मी काय शिकले, काय काही संबंध नाही. माईकच्या समोर येऊन तू काय काय रिझल्ट देणार आहेस. ये पोर्शन इम्पॉर्टंट. हा वो इम्पॉर्टंट है. दॅट वॉज अ गुड ट्रेनिंग फॉर मी. आणि मग मला माईकशी कम्फर्ट लेवल, आपला आवाज कसा असला पाहिजे, प्रोजेक्शन काय, डायनामिक्स काय, हे हळूहळू मग शिकत गेले. आणि त्यानंतर ऐका दाजीबा रिलीज झाल्यानंतर आय से की एक एस्टॅब्लिश आर्टिस्ट होणं ना, की हा ये अच्छा गाती है, इसको बुलावा, हा कॉन्फिडन्स इतरांना आला असं मला वाटतं, की त्या कॉन्फिडन्सनी लोक मला बोलवायला. त्याच्यानंतर असंख्य गाणी तुझी आली. परंतु आता आपण एका नव्या झोनकडे वळतोय, ते म्हणजे तू संगीतकार पण झालेली आहेस. तू गीतकार पण झालेली आहेस माझ्यामुळे. आणि संगीतकार म्हणून तू कशी काय सुरुवात केलीस? माझा तिसरा अल्बम जो होता सागरिका म्युझिक बरोबर, कॉन्ट्रॅक्ट असतं ना त्यावेळी, तो कॉन्ट्रॅक्टचे दिवस होते ते. तर वी नावाचा माझा तिसरा अल्बम होता, ज्यावेळी अवधूत ऑलरेडी स्वतःच्या फिल्मच्या पाठी लागलेला. 6 गाणी झालेली, 7वं गाणं बाकी होतं आणि ते काही घडत नव्हतं. आणि मला मान्यच नव्हतं आणि कोणी संगीतकार, कारण ते एक प्रकृती असते ना अल्बमची. बरं, आमची दोघांचंही आता काय झालं, आम्ही एस्टॅब्लिश झालं, ट्युनिंग झालेलं. आणि मला मी आणि सागरिकांनी वाट बघितली. बरं, त्यालाही पटत होतं की अरे मला सुचलं पाहिजे ना, आधी ऐका दाजीबासारखं ऑलरेडी हिट आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढतात, त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं, काय, हे सतत आमचं बोलणं आणि डिस्कशन चालूच होतं. मला घोटाला या गाण्याचे शब्द सुचले आणि चाल सुचली. अच्छा. तर मी ऐकवली तिला, म्हणलं देखो मेरे को ना ये सूझा है, चलेगा क्या? अरे ये बहुत अच्छा है, इसको करते हैं. आणि मग घोटाला गाणं झालं, त्याचा व्हिडिओ झाला आणि ते लिहिलं पण मी, आमचे किडे. पण आय थिंक असं मुक्तपणे एक्सपेरिमेंट करायला मिळणं, कारण हे इंडिपेंडंट आहे. बघा आजकाल म्हणतात इंडी, ते इंडी आम्ही त्याच वेळी केलेलं. हो या, त्याची एक झलक पाहूया आपण. रील की आपण एक झलक पाहूया त्याची पहिली. मैंने शर्मा के मारा जो मुर्का, वारे तिखी नजर का ये तिरका, हे झाला रे झाला घोटाला, ये पोरगा मांगे पता मेरे घर का. अरे झाला रे झाला घोटाला, ये पोरगा मांगे पता मेरे घर का. वो जो आएगा डोली लाएगा,
सारी दुनिया करेगी चर्चा, हे झाला रे झाला घोटाला, ये पोरगा मागे पता मेरे घर का. पण आता पोरगा नाही, बरेचसे प्रोड्युसर्स तुमच्या घराचा पत्ता धुंडायला लागले. बाईनी रील साठी स्टेटमेंट केलेले आहे. Good. पण ह्याच्याच जोडीला तुझं, तू मगाशी आपण बोलत असं ना, गोरी मांडवाखाली वगैरे आम्हाला काही माहिती नाहीये. हो. मग ते गाणं रिलीज झालं. त्याच्यानंतर आणखीन एक छान गोष्ट म्हणजे केदार बरोबर खूप छान इतक्या वर्षांचं चमचम association करताय आहे. Yes. शीला भजन. केदार शिंदे आपल्या हम्म. फिल्मसाठी हम्म. एक नवीन संगीतकार शोधत होता हम्म. आणि त्यावेळी आला निलेश मोहारे. आभास अच्छा. हा गाण्याने. ओ आभास हा हा. खूप गाजलं ते. आणि हो. निलेश आणि अश्विनी ही जोडगळी आमच्या इंडस्ट्रीत त्यांनी आली. पदार्पण केलं. हा. तर त्याच चित्रपटात अजून एक गाणं हवं होतं. अच्छा. आणि केदारची आणि माझी एक असा एक बॉन्डिंग आहे की तो मला समोर बसून आधी सगळं स्क्रिप्ट त्यांनी मला वाचून अच्छा. दाखवलेलं. यंदा कर्तव्य आहेची स्टोरी मला आणि बसून त्यांनी ऐकवली, कशी वाटते म्हटलं. पण यंदा कर्तव्य जरा वेगळ्या धाटणीचा पिक्चर होता. अच्छा. नॉट व्हेरी मच केदार शिंदे. अच्छा. म्हटलं मला छान आवडलाय हा. आणि मग त्याच्यात आभास हा झाला आणि त्याच्यात ना एक गाणं होतं. गाण्याचं एक स्पेस होती. म्हणजे मला इथे काहीतरी हवंय गाणं, इथे काहीतरी हवंय. ते लग्न झालेलं नवीन जोडपं आहे, ते हनीमूनला गेलंय, असं सगळं होतं ते. तर वी आर हनीमूनर्स पा 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 पारारा वी आर, असं आम्ही आमच्या क्रिएटिव्हिटीचा किडा तिकडे सादर केला. त्याला तो खूप आवडला. तर ते गाणं झालं. अच्छा. आणि मग नंतर खो खोचा टायटल ट्रॅक झाला. त्याच्या आधी गलगले निघाले गाणं. गोरी गौरी मांडवाखाली. कारण तो गलगले आणि ते ऐकव, ते ऐकव. आणि ते मला म्हणजे अप्रतिम आहे. आनंद शिंदे हा आवाज, सोन्याचा आवाज, आणि त्यांच्याबरोबर कोंबडी पळाली किंवा अजय अतुलचं अजून एक गाणं आहे ते गायलो. आमचा एक दोघांचा असा एक इक्वेशन तयार झालेलं आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि म्हणजे मला असं होतं की यांच्याबरोबर मला कधीतरी संगीतकार म्हणून काम करायला खूप आवडेल. आणि गोरी गौरीने मला ती संधी दिली. गोरी गौरी मांडवा खाली टटाटांग टिटटांग टिटटांग, गलगले गोजिरा गौरी गसाजिरी, अंड्या बेंजो करी साला विल्लनगिरी, दादावली सुकावली गोरी गौरी गोरी गलगलेच्या माली. तर ते मी गाणं लिहिलं, ते लिहून ते लिहिलं मी गाणं. अच्छा. मी केदारला आधी लिहिलेलं गाणं This I पाठवलं. was not knowing. गलगले मी लिहिलंय. तसं होतं कधी कधी, सुचून जातं. आणि ते त्याला खूप आवडलं. म्हणजे चल रेकॉर्ड कर हे. आणि म्हटलं मला आनंदजी पाहिजे. हे गाणं फक्त जर मेल कोणी गाईल तर आनंदजी. म्हणजे त्यांच्यासारखा आपण फ्लेवर, करेक्ट, आपल्या मातीतला आवाज म्हणतात ना. आणि मग देन यू नो द स्टोरी की ते इतकं मॅसिव्ह हिट झालं, गलगले निघाले. मग संगीतकार म्हणून मला बरीच जण अप्रोच पण झाली. पण देन आय वॉज बिट सिलेक्टिव्ह की मला असं नाही की मी संगीतकार आहे. हे मी का करते, मुळात मी माझ्या आनंदासाठी करते, शिकण्यासाठी करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक संगीतकार काय प्रोसेस मधनं जातो ते त्यानिमित्ताने मला कळलं. तेव्हा एक कलाकार म्हणून, एक गायिका म्हणून कुठेतरी ना मला त्या संगीतकाराला समोर काय जीव तोटून तो आतापर्यंत गाणं त्यांनी तयार केलं असेल, दॅट रिस्पेक्ट आय हॅव नाव. की मला त्यांची काचेच्या त्या पलीकडची त्रास की ते आय थिंक आय अंडरस्टँड दॅट. आणि त्यांना काय गाण्यात हवंय हे मला कळू शकतं. असं मला वाटतं की ऍज अ कलाकार, ऍज अ गायिका मी इम्प्रूव्ह झाले या प्रोसेसमुळे. की ते शब्द येईपर्यंत त्रास, मीटर बसेपर्यंत त्रास. त्यामुळे तुमच्या कक्षा रुंदावतात असं मला वाटतं. की तुम्ही हे सगळे अँगल जेव्हा विचार करायलाच लागतो ना तुम्हाला, संगीतकार म्हणला अरेंजमेंट काय असली पाहिजे. तर ह्या सगळं अजूनही मी शिकते. देयर इज नो एंड. आणि आता ते वी आर ऑल विद्यार्थीज. मला म्हणजे मी हे स्टेटमेंट करते की माझ्या शाळेने, पार्ले टिळकनी माझ्यावर जर का एक छान माझ्यावर संस्कार माझ्यावर केला असेल ते म्हणजे मला उत्तम विद्यार्थी बनवलंय कायमचं. आणि त्या स्टेटमध्ये राहायला मला आवडतं. तर आहे, चालू आहे. आणि मग नंतर तुमच्यासारखी विश्वास ठेवणारी माणसं मिळत गेली की आपण आधी मी एक गायिका म्हणून आधी तुमच्याकडे आले श्वास मोकळा.
मोकळा श्वास मोकळा असा. श्वास. मग नंतर तुम्हाला काय वाटलं मला माहिती नाही, बट तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली मला बोलवलं Yeah. फोन करून की वैशाली आपल्याला करायचं पण सूर्य साकला अप्रतिमच झालेलं होतं किरण कुलकर्णी मधलं. आणि ते मला वाटतं याच्यामध्ये पण गायला गेलेलं होतं ना, सारेगमच्या हो एका चॅनल शो मध्ये, आणि आय वॉज सो हॅपी. ही खरी दाद असते. येस 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 मला असं वाटतं की आपलं Yes. काम कुठेतरी नोटीस होतं. वन लगेच होत नाही बरं का, येस येस वेळ लागतो. येस येस वेळ लागतो ते हो, रुजायला, आणि नक्की. आता ऑडियन्स पुढे इतके चॉईसेस या त्यामुळे आपण आपलं छान काम करायचं आणि मग लोकार्पण करायचं त्याचं. एक्झॅक्टली यू सेड इट हा, लोकार्पण झालं की आपण तिथे संपतो त्या गाण्यातले. एक्झॅक्टली. उत्तम गायिका तर तू आहेसच, परंतु ऍज अ संगीतकार म्हणूनही तुझ्याकडे चक्क लता दिदी गायलेल्या आहेत, आशा दिदी गायलेल्या आहेत, त्याच्यानंतर सोनू निगम, शंकर महादेवन असेल, त्याच्यानंतर उषा उत्तुप, मगाशी तू म्हणालीस त्याप्रमाणे. कसं काय वाटतंय या सगळ्या चिका गोष्टींबद्दल? पिका रोला रिका गेम झाला स्टार्ट, पळा पळा पळणे ही आयुष्याचा पाठ, असं गायलंय तर हे कुठेतरी ना मी माझ्या बालपणाशी कनेक्ट होते. ओके वैशाली, की या हे या सगळे जे या आयडॉल्स माझ्या हम्म. डोक्यात आहेत त्यांच्याबरोबर काम करणं, अदरवाईज गायिका म्हणून मला कधी शक्य होईल मला माहित नाही, किंवा हे जॉनर्स टॅप करणं जे मला आवडतात. आता काय होतं, हा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल लता दिदींच्या अरे बद्दलचा. यार काय सांगू, हे म्हणतात तसं एखाद्या तू ऍज इन्स्टिट्यूट अ संगीतकार आणि त्या सांगते. गातायत. हो. काय झालं, माझ्या पुढे जे शब्द आले हा. तेच इतके सोनेरी शब्द होते. अच्छा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं एक ओके काव्य, ओके ओके 1857 वगैरे साली ओ, लिहिलेलं असं ओके काव्य होतं. ते ज्योतिबांसाठी त्यांनी लिहिलेलं गाणं, कविता होती. ओके मग ते आल्यावर आणि म्हटलं अरे यार इसके लिए सोने की आवाज चाहिए. मग मी ते कंपोज केलं, त्यांना अप्रोच केलं, म्हटलं काय होईल, नाही म्हणतील, पण म्हटलं धारिष्ट्यता करून बघूया. कारण मला एक खात्री होती की शब्द पॉवरफुल आहे एकदम. शब्द पॉवरफुल आहेत, आणि त्यांनी गायलं तर म्हणजे ते कुठे जातील सोनी पे शब्द. सुहागा. खरं आहे ना. तर मला इतका आनंद झाला, त्यांनी कबूल केलं गायला, आणि सरस्वती पूजनाचा दिवस होता बरं का. वाव त्यांच्या स्वरलता स्टुडिओत त्या आल्या, त्या गायल्या. इतकं म्हणजे मी म्हटलं तसं एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण ऍडमिशन घेतल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून तुमचा जो प्रवास होतो ना, तो त्या 3 तासात माझा प्रवास झाला. आय नो. हा, माझ्या पण एका सिरियलचं गाणं ते गायलायत ना मग की अशा दैवीच म्हणजे काय दुसरं त्याला प्रमाण नाहीये. संबंध नावाची सिरियल आणि हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक आहे, क्या बात आहे. आणि म्हणजे ते क्षण आणि ते म्हणजे काय म्हणायचं ते सोनेरी क्षण आहेत की नाही, की आपल्याला ते जबर. किती एनरिच करून जातात. जबर परिसस्पर्श म्हणतात ना. जबर. मग त्यांनी असं तेव्हा गायला लागलं ते नुसतं मला है ना, हेच झालेलं माझं एक्झॅक्टली, की ओके हे होत आहे आपल्याबरोबर, आणि म्हणजे अख्खं शरीर असं नुसतं है ना. तो अनुभव बाप यार बाप. प्युरिटीचा अनुभव घेणं हेच माझ्यासाठी फार स्वर्गस्थ होतं ते काहीतरी. हो. ते रिसायनच वेगळं होतं. तसं होणे नाही परत. नाही होणे, खरंच नाही. इतकं नाही. डेडिकेशन टू इट्स अनदर लेवल. जबरदस्त. त्यांनी गाण्याचं नाव पण मग नंतर स्वतः सजेस्ट केलं, की याला स्वानंद नाव ठेवूया आपण. हे इन्व्हॉल्व्ह होणं कसं, किती. बरं मी हे म्हणते, की बरं मी काही कोण मोठी संगीतकारांच्या यादीतली मंदिरातली कोणी आहे असंही नाहीये. मग नॉर्मल होतकरू संगीतकार म्हणू शकते मी स्वतःला. पण त्याने माझ्यासाठी आल्या. त्या आल्या, Genuinity. त्या गायल्या, हेच किती मोठं आहे. तर एक बारीकशे 2 लाईनी आठवत असल्या तर सगळं पाठ आहे. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला ऐसा भाग्यवंत असेल तुझला नसे आनंदाला पारावार. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. अक्षरशः वेगळ्या जगातले शब्द आहेत की नाही. हा. मला ना शब्दांवर प्रेम माझं पहिले आहे. मला हम्म. पहिलेच शब्द अट्रॅक्ट करतात. म्हणजे स्वतःचा चेहरा जेव्हा मी उभा अभ्यास राहिला दीदींचा डोळ्यापुढे फारच तर सुंदर. म्हणजे पाहिजे ना अशा शब्दांसाठी, पाहिजे की नाही तो आवाज. दैवी ते शब्द आहेत. तो दिवस असा येतो ना जेव्हा ते करून आपण घरी जातोस ना
तर त्याच विचारामध्ये मी तर त्याच विचारात होते, हो त्याच ह्याच्यात झोपले, त्याच ह्याच्यात तो कधी उठले म्हणजे कळलंच नाही. एक आठवडाभर ते असं लिंगर होत राहतं. ट्रान्स म्हणतात ना. या आणि मला ते राहायला आवडलं या तसं राहायला की बस या आता मी ना या 2 या दिवस मी कुठेही जाणार नाही. येस इट विल जस्ट ऍब्झॉर्ब इन मी. एक्झॅक्टली यू सेड इट की ते ऍब्झॉर्ब लेट इट करायला. पेनिट्रेट इन युअर आणि बॉडी. त्याचाच माझा Yeah. हा प्रवास होता. त्याच्यासाठीच हा प्रयत्न होता की ते हम्म. ऍब्झॉर्ब आपलं झालं येस पाहिजे. येस 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 की तो रंग आपल्याला नुसता लागून जाणं सुद्धा एक किती मोठी गोष्ट आहे. सो आता आहे वी ना आर ते ब्लेस्ड वी we टू are आर blessed. ब्लेस्ड Yes, दॅट ॲटलीस्ट yes, वी yes. हॅव एक्सपिरियन्स्ड इट. दॅट नक्कीच, एक्सपिरियन्स प्रश्नच इज नाही. समथिंग अमेझिंग. तर हे झालं. आशा जी गायल्या आहेत माझ्यासाठी येस म्हणजे काळाच्या पुढचा आवाज आणि बुद्धी आणि माइंड काय असावं ते आशाजी. हा रंगच वेगळा आहे. अरे मी त्यांचा परवा शो पाहिला तर त्या म्हणजे कठीण आहे या. या वेळेला माणूस ते उभं राहून म्हणजे 2 माणसं पकडून वगैरे नेतात आणि टचवूड म्हणजे बाय जी- गॉड ग्रेस जिद्द या येस गाणं जिवंत ठेवणं आणि येस स्वतःला गायक म्हणून. आणि अजून त्या रियाज करतात म्हणजे दॅट इज समथिंग आणि हे सगळं बघितल्यावर असं हम्म. वाटतं की अरे आपल्याला अजून किती पल्ला गाठायचा. एक्झॅक्टली यू सेड इट हा. आणि त्याच्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे की कधी कधी मला असं म्हणजे हे होतं ना की म्हणजे यु नो ऍज अ निर्माता ऍज अ दिग्दर्शक ऍज अ सगळ्या गोष्टी डोक्यावर घेऊन चालताना भास आता नको आता सहन होत नाही सांगता येत नाही अशी अवस्था आली की मी यांची उदाहरणं डोळ्यासमोर घेते. हो एक्झॅक्टली लिटरली की अरे दे ऑल्सो मस्ट हॅव अंडरगॉन सो मेनी थिंग्स अँड स्टील दे आर ऑन यू सेड इट. या हे अँड हे विथ द सेम स्पिरिट. आता इथे मला तुमचं कौतुक करायचंय की 2 महिन्यापूर्वी बाईचा फिल्म रिलीज झालेली आणि आता बास हा मी आता पुरे हा असं सगळं झालं आणि आता याच बाई इथे बसल्यात विथ अ डिफरंट थॉट विथ अ डिफरंट एंगेजमेंट. ओके वन हॅज टू आय हा. फील. सो हे आहे हे स्पिरिट आहे की चल हे हो गया नेक्स्ट. आपण नाही बसू शकत हा प्रॉब्लेम आहे आणि कीडा आपली भूक इतकी वी आहे हॅव ना. गॉट अ कीडा. हा, किडा आहे पण ते करायचं आहे ना त्याच्यात मेहनत करणं Yeah. आपल्याला. मला आपलं- एकांनी माझ्या ओळखीच्यांनी मला एक मेसेज टाकला की हॅट्स ऑफ टू युअर पॅशन. म्हटलं आता काय बोलू याच्यामध्ये. I But can't it's say true, anything. it's true. You give it. Yeah. की आपण त्या मैदानात उतरतो ना. Yeah. आणि We वी आर have to- रेडी फॉर कॉन्सिक्वेन्सेस. Anyway, जाऊ आता आपण परत एकदा मला वेगळ्या. इथे लाईन म्हणायची एक Yeah. शेर आहे छोटासा. अरे वा जो मी नेहमी इर्षाद असा- इर्षाद हा, शेर म्हणा किंवा एक स्टेटमेंट म्हणा की इर्षाद. त्याच्यामध्ये आपलं गेलं किती आणि काय आलं हा हिशोब आपण नाही करत ना. किंवा हो त्याच्यासाठी एक शेर आहे की हो सकता है दुनिया के मुकाबले कुछ खास नहीं पाया हमने. हम्म. हो सकता है दुनिया के मुकाबले कुछ खास नहीं पाया हमने लेकिन फक्र इस बात का है कि खुद गिरते संभलते रहे किसी और को गिराया नहीं हमने. क्या बात है क्या बात है क्या बात है. दैट इज माय मोटो. दैट इज हाउ वी आर. Exactly, we are. जो है या गुड बैड सक्सेस फेल्युअर फेस इट. येस ऑफकोर्स. बरं बाय द वे नाव कमिंग बॅक टू अवर पॉइंट. मिर्ची अवॉर्ड होत असतात आणि ह्या वेळेला 20 गाण्यांपैकी 4 गाणी आहेत तुझी तिथे. हा मिरची टॉप 20 दर आठवड्याला हे लोक रिलीज करत हो. असतात. तर गेले अनेक आठवडे ही 4 गाणी आणि आता तर नाच ग घुमा जे खूप आता हिट लिस्टवर आहे. तर नाच ग घुमा नंबर 1 आहे आणि अजून 3 माझी गाणी म्हणजे मी आताच नुकतेच रिलीज झालेले गेल्या वर्षीचे या वर्षीचे असे मिळून चित्रपट आहेत. तर ॲज अ गायिका तर ती हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे लवली देवाची फॅन्टॅस्टिक. कृपा आहे आपल्यावर. अजून काय पाहिजे. 110% and I'm so very glad for you and thank you so much. तू आज आलीस इकडे आमच्या सगळ्यांच्या बरोबर आपले विचार शेअर केलेस त्याबद्दल मला तुझे आभार मानू का. अजिबात नको. आभार नाही. आपण अजून आभारांचं ओझं नको. अगं बाई नको ग बाई. अजून एक काम करूया फक्त अजून नवीन गाणं करूया. दॅट्स ऑल आय वॉन्ट यार. दॅट्स ऑल यू वॉन्ट. काम Yes, करते yes, रहो yes. बस. येस पण ह्याची सांगता आता तू म्हणालीस तसं नाच ग घुमाच्या तुझ्या लाडक्या गाण्याने करू. हो करूया ना. कारण ते आपल्या आपण घुमा आहोत. घुमा. हा, जे काही आपण जे चाललंय आपलं सगळं. नारी ग साजरी बाई तू गोजरी हातान पेलशी संसार सारा घुमा. घुमाचे 2च हात लाखो कामांचा घाट घराची दारची राणी असे ही घुमा.
असं हे गाणं आहे. पुढे बराच कोरस सुरू होतं, पण द बॉटम लाईन इज अष्टभुजा. माझी आई नेहमी म्हणते, अष्टभुजा असणं हे काय आहे? हे प्रत्येक स्त्रीला जमत नाही. आणि एक्झॅक्टली. मला ज्यांच्यात अष्टभुजा दिसतात त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. ओ थँक्यू सो मच. आता जाता जाता Thanks. एक गाणं जे शंकरजी गायलेत आणि जे Yes. समहाव आय फील मी ॲज अ गायिका माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कंपोज मी केलाय, पण एक गायकाची जर्नी असते. येस. जीवनाच्या मैफलीची रीत इतके सांगते, हे गीत गावे लागते, गाणे जगावे लागते, क्या बात. जगणे तराणे व्हायला, अजूनी लकेरी घ्यायला, या फुले सूर द्या, सुखानुया, मस्तच या मस्तच. सुखानुया, या सुखानुया. रमेशदेव प्रोडक्शन्स आहे चाललं ना. Yes. येस. वैशाली, तू आज इथे आलीस, खरंच अगदी म्हणजे चिंब न्हावून गेलो आम्ही तुझ्या गाण्यांमध्ये. बाहेर you. पाऊस पडत आहे आणि इकडे असं आहा. सुंदर वैशालीचं गाणं ऐकायला मिळतंय. याच्यापेक्षा जास्त अजून दुग्ध शर्करा योग म्हणतात तो दुसरा काय असावं बरं? थँक्यू. 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 आणि मी खरं सांगू, मी फार कमी इंटरव्ह्यूज करते आणि अशाच लोकांवर मी हे ठरवलंय की जी लोक मला एक व्यक्ती म्हणून ओळखतात, ज्यांच्याबरोबर मी कनेक्टेड आहे इमोशनली Yes, आणि yes. सोलफुली, येस. तरच ते आउटपुट येऊ शकतं असं मला वाटतं. हा, ऑफकोर्स हा, इट हॅज टू कम फ्रॉम Yes. हार्ट, फ्रॉम So I बॉटम also ऑफ युअर enjoyed. हार्ट. I येस. also enjoyed. So guys, thank you both of you on the camera. आणि लवकरच YouTube चॅनलवर हा मी केलेला उद्योग तुम्हाला बघायला मिळणार आहे. थँक्यू. येस. वैशाली, तू आता सुटली पाटी फुटली, वैशाली हसायला लागली. बस, मी वेगवेगळे जॉनर्स. आपला विषय काय होता माहिती? आद्या या काय म्हणायचं, काय म्हणत होतं आपण एवढं? मला आज द्या. हो, पण कोरोना आला ना मध्ये. कलोना मुली बंद. ही एक अतिशय साधी भोळी अशी सामंतांची कन्यका नाही, सामंतांची कन्यका सून नाही, आहे. सून. आणि आमच्यासारखी टार्गेट लोक टार्गेट. येत होती. याच्यानंतर काय ते आय कांट इमॅजिन यू ॲज अ प्रोफेसर.